तयारी चालू आहे. तुम्ही पाहिलं असेल की गेल्या एक आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही जे तिन्ही उमेदवार आणि एक अधिकृत आम्ही पुरस्कृत उमेदवार जे आहेत अपक्ष त्यांना जो आम्ही पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही चौघंजणही गेल्या आठवड्याभरापासून या प्रभागामध्ये धावपळीने नागरिकांना भेटतो आणि नागरिकांची आता तीच प्रतिक्रिया येते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि हा जो प्रतिसाद आहे हा केलेल्या कामांचा आहे असं मला वाटतं की आम्ही जे आत्तापर्यंत कामं केलेली या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष त्याचा कुठेतरी हा पाठपुरावा नागरिकांकडून दिसतो. सर, निवडून आल्यानंतर भविष्यात अशी कुठली कामे आहेत जे तुम्ही प्रामुख्याने करणार आहात? या प्रभागामध्ये मुळात सगळ्यात जो मोठा प्रश्न असेल तो मला असं वाटतं की ट्रॅफिकचा प्रश्न आहे. हा ट्रॅफिकचा प्रश्न सातत्याने या प्रभागातील नागरिकांना सतवत आहे. मी स्वतः गेले 2-3 वर्षापासून या साठी मी पाठपुरावा करतोय. मला असं वाटतं की मुळात हे काम स्थानिक नगरसेवकांचं असतं, परंतु नगरसेवक याच्यातनं गायब आहे. त्याच्यामुळं हा जो पाठिंबा तो आम्हालाच हा जो पाठपुरावा तो आम्हालाच घ्यावा लागतो आणि मी गेलं 2-3 वर्षापासून हा पाठपुरावा घेतोय. मला असं वाटतं की आता एक थोड्याच दिवसामध्ये त्याचे नो पार्किंगचे बोर्डही लागणार आहेत, ज्या प्रकारे मी पाठपुरावा घेतला. दुसरा जो प्रश्न आहे, जे इथे आरोग्य केंद्र आहे 2-4 या प्रभागामध्ये, त्याच्यामध्ये स्कॅनिंग मशीन ज्या असतात त्या नाही आहेत आणि त्या कुठेतरी पालिकेतर्फे बसवण्यात यावा. MRI मशीन ज्या असतात किंवा इतर कुठल्या जे मशीन असेल, एक्सरे वगैरे असेल, ज्यांचा खर्च प्रायव्हेटमध्ये जास्ती असतो, तो खर्च जर सामान्य नागरिकांना जर इथं आटोपता आला तर मला असं वाटतं की कुठेतरी हा फायद्याचा असेल आणि माझा त्याच्यावरती जास्त जोर आहे. सर, पॅनल सिस्टीम आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मुळात पॅनल सिस्टममध्ये सगळेजण बोलतात की क्रॉस वोटिंग वगैरे होतात, परंतु मला असं वाटतं की नागरिक जे आहेत ते सुजाण आहेत आता आणि ते पॅनल सिस्टममध्ये जे कामं केलेत त्यांनाच मतं देणार. मुळात एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की कालच आम्ही प्रचारामध्ये होतो तेव्हा अनेक नागरिक बोलले की त्यांचे 4-5 हजार रुपये आम्हाला हे 2 दिवसांसाठी पण नाही पुरणार आणि 4-5 हजार रुपये घेऊन आम्ही आमचं मत विकणार नाही आणि आम्ही लाचार होणार नाही. जे कामं केलेत त्यांनाच आम्ही मतदान देणार आणि या प्रभागातनं घराणेशाही जी आहे ना ती उडून लावणार, हे स्थानिक नागरिकांचं मत आहे. सर, जनतेतून तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यांनाही तेच म्हणायचं की सामान्य घरातनं आलेला जो उमेदवार आहे हा आमचा लोकप्रतिनिधी व्हावा, ना की आधी कोण नगरसेविका होती तिची भाची नगरसेविका आता होणार, कोण नवरा बायको नगरसेवक आहे तर कधी नवरा नगरसेवक तर कधी बायको नगरसेविका, कधी बायको नगरसेविका तर कधी नवरा नगरसेवक. तर या ज्या गोष्टी आहेत याला लोक वैतरलेले आहेत. याच्यासाठी यांनी जीव की प्राण एकत्र केलेला आहे असं मला वाटतं. पाहिजे ते देतात लोकांना, पाहिजे ते आमिष देतात लोकांना, परंतु या प्रभाग 12ची लोक जी आहेत ही सुजाण आहेत. माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये जो स्वाभिमानी आहे आणि ते इथलं राजकारण पूर्णपणे बदलणार आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये घड्याळाला हे सर्व तरुण मंडळी जी आहेत ही पाठिंबा देणार आणि पूर्णपणे बदल घडवणार. हे तुम्हाला येत्या 16 जानेवारीला दिसेल. सर, काय संदेश देणार आपण मतदारांना? काय नाही, मी मुळात मतदारांना आपल्या माध्यमातून हाच संदेश देतो की माझा एक साधा प्रश्न आहे. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत ना यांनी या सर्व प्रतिनिधींचे जाऊन बाईट घ्या, यांची मुलाखत घ्या, त्या प्रतिनिधींना विचारा की तुम्ही काय कामं केलेत, तुमचा अहवाल दाखवा. तुम्ही आतापर्यंत काय कामं केले त्यांचा अहवाल दाखवा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रभागामध्ये काय काम करणार त्याचा अहवाल दाखवा आणि तुम्ही कुठल्या बेसिसवरती पक्षाकडून उमेदवारी घेतली हा प्रश्न माझा त्या उमेदवारांना आहे. हा प्रश्न माझा तुमच्या मार्फत या जनतेला पण आहे की सर्वांनी यांना हेच विचारा की तुम्ही आतापर्यंत काय कामं केली आणि काय कामं करणार आहात, तुमचं एज्युकेशन किती आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही पालिकेमध्ये जाऊन काय करणार आहात, प्रभागामध्ये अजून किती सेक्टर आहेत हेही काही उमेदवारांना माहिती नाही. ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे. याद्या काय असतात हेही अजून उमेदवारांना माहिती नाही. ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे. आपण फक्त यांना कोणाच्या तरी नावाने निवडून देतो, पक्षाच्या नावाने निवडून देतो, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नावाने निवडून देतो. हा कुठेतरी मुळात एक सामान्य उमेदवारांवरती अन्याय असं मला वाटतं. आणि माझे हात जोडून या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, यांना एकदाचा धडा शिकवा म्हणजे यांना कळेल की आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना जर गृहीत धरलं तर यांना काय अनुभवायला मिळेल. धन्यवाद.